नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही कुरकुरीत भेंडी खाल्लीच असेल, पण कधी कुरकुरीत कारले खाल्ला आहे का? नसेल खाल्ले तर ही रेसिपी नक्की पहा. एकदम चविष्ट आणि छान लागतात खायला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही खाल्ली जातील आणि एकदम करायला सोपी आहे. आणि कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी मी इकडे एक टिप्स दिलेली आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा. चला तर या रेसिपीचा प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. कुरकुरीत कारली बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे. इकडे मी 1/2 किलो कारले घेतलेला आहे. त्यानंतर 3 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धणे पावडर घेतली आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी कारली आहेत ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपण आता ही कारली आहेत ती अशी कट करून घ्यायची आहे. तसे 2 भाग करायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामधील ज्या बिया आहेत त्या असं काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, असं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता हे सुरीच्या साहाय्याने अशा कट करून घ्यायचं आहे. बघू शकता असं पातळ कट करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी स्टीलचा एक बाउल घेतलेला आहे. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये जी कारली कट करून घेतलेली होती ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. व हाताच्या साहाय्याने आपण आता ही मिक्स करून घ्यायची आहे व 15 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायची आहेत. ही कारल्याला चांगलं पाणी सुटेल त्याने. आपली 15 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता कारली पण आपली अशी नरम पडलेली आहे आणि पाणी पण चांगलं सुटलेलं आहे. बघू शकता. आपण आता ही एक एक अशी स्लाइड्स घ्यायचं आहे. त्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं असं काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर तुम्ही जर असं गोळा केला तर तुटण्याची शक्यता आहे. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. असं कारल्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करणार आहे. बघू शकता असं पाणी मी काढून घेतलेलं आहे. हे कारल्याचं पाणी तुम्ही असंच पण पिऊ शकता. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना एकदम उपयुक्त आहे. बघू शकता असं काढून घेतलेलं आहे. आपण आता हे बाउलमध्ये काढणार आहोत. पण आता बाउलमध्ये कारली आहेत ती घालायची आहेत. मी मगाशी विसरले सांगायचं टिप. कारल्यामध्ये जर तुम्ही मीठ घालून अर्धा 1 तास मुरत ठेवलात तर त्याच्यातला कडवटपणा निघून जातो. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता. त्यानंतर धणे पावडर घालायची आहे. आमचूर पावडर घालायची आहे. लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. चाट मसाला घालायचा आहे. हळद घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाले आणि पीठ आहे ते मस्तपैकी असं कारल्यांना लागलं पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. आपण आता हे
डीप फ्राय करणार आहोत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. इकडे तेल गरमच करून घ्या एकदम कडकडीत. त्यानंतर जे आपण कारली बनवली आहेत ती या तेलामध्ये अशी एक एक करून अशी सोडायची आहेत. बघू शकता हाय फ्लेमवर आपल्याला इकडे मस्तपैकी अशी तळून घ्यायची आहे. एकदम अशी कुरकुरीत होतात. बघू शकता तुम्ही मस्तपैकी तुम्ही अशीच पण खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप, पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे. बघू शकता आपली मस्तपैकी अशी कुरकुरीत कारली तयार झालेली आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. नक्की तुम्ही करून पहा. माझी ही कुरकुरीत कारले ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.